बघा लिमिट टेस्ट त्या आता एखाद्या सबस्टन्स मध्ये आता क्लोराईड ही इम्प्युरिटी म्हणून इमॅजिन करा, एक्झाम्पल आहे असं. तर ते क्लोराइड्स एखाद्या सबस्टन्स मध्ये किती प्रमाणात प्रेझेंट आहेत, तर हे आपल्याला चेक करायचं असतं. तर आता क्लोराईड ही इम्प्युरिटी आहे फॉर एक्झाम्पल एखाद्या सबस्टन्स मध्ये, तर ती आता इम्प्युरिटी हार्मफुलच असते. मग ती आपल्याला एका लेवलपर्यंत, एका लिमिट पर्यंतच त्याच्यामध्ये असायला पाहिजे, कारण आपण इम्प्युरिटी काही वेळा पूर्णपणे काढू शकत नाही त्यातून. ओके, मग त्यावेळेस काय असतं, तर ती एका लिमिट पर्यंत त्याच्यामध्ये असायला हवी, तरच तो सबस्टन्स पास होतो, म्हणजे पुढं यूज केला जातो किंवा तो प्रोडक्ट. तर हे चेक कसं करायचं, तर या लिमिट टेस्ट मध्ये. ओके, कळाले लिमिट टेस्ट म्हणजे काय? येस मॅम. हा, येस मॅम. ओके. तर बघा आता इम्पॉर्टन्स या लिमिट टेस्टचे. लिमिट टेस्ट आर द क्वांटिटेटिव्ह और द सेमी क्वांटिटेटिव्ह टेस्ट. तर या लिमिट टेस्ट मध्ये काय होतं, तर एखादं आपल्याला एक्झॅक्ट क्वांटिटी नाही कळत, पण तसं म्हणता येईल की आपल्याला लिमिट पर्यंत त्या समजतं की एवढ्या लिमिट पर्यंत इम्प्युरिटी आहे का. मग त्याच्यामुळे याला क्वांटिटेटिव्ह किंवा सेमी क्वांटिटेटिव्ह टेस्ट असं म्हणतात. कशासाठी ह्या यूज केल्या जातात, टू आयडेंटिफाय अँड कंट्रोल द स्मॉल क्वांटिटीज ऑफ इम्प्युरिटीज. ओके, तर काय करण्यासाठी, इम्प्युरिटीज आयडेंटिफाय करण्यासाठी आणि कंट्रोल करण्यासाठी ह्या यूज केले जातात. बघा, लिमिट टेस्ट आर क्वांटिटेटिव्ह और द सेमी क्वांटिटेटिव्ह टेस्ट डिझाइन्ड टू आयडेंटिफाय, काय आयडेंटिफाय करण्यासाठी, इम्प्युरिटीज, आणि कंट्रोल करण्यासाठी स्मॉल क्वांटिटीज मध्येच इम्प्युरिटीज प्रेझेंट हव्यात त्या सबस्टन्स मध्ये. ओके, त्याच्यानंतर बघा अजून काही इम्पॉर्टन्स आहे लिमिट टेस्टचं. टू फाइंड आउट द हार्मफुल अमाऊंट ऑफ इम्प्युरिटीज. तर या इम्प्युरिटीज असतात, तर त्या लेवलपेक्षा जास्त असल्या, लिमिटपेक्षा जास्त असल्या एखाद्या सबस्टन्स मध्ये, तर त्या काय होऊ शकतात, हार्मफुल होऊ शकतात. ओके, तर ह्या हार्मफुल इम्प्युरिटीज त्या लिमिट टेस्ट आपल्याला समजणार आहेत. त्याच्यानंतर बघा अजून काही इम्पॉर्टन्स आहे, टू फाइंड आउट अवॉइडेबल अँड अनअवॉइडेबल अमाऊंट ऑफ इम्प्युरिटीज. तर या इम्प्युरिटीज आहेत ज्या आपण अवॉइड करू शकतो काही, किंवा अनअवॉइड करू शकतो, म्हणजे करू शकत नाही आपण. म्हणजे मी म्हणलं की इम्प्युरिटीज आपण काही वेळेस काढू शकत नाही त्यातून, तर त्या अशा अनअवॉइडेबल इम्प्युरिटीज, तर त्या आपल्याला फाइंड आउट करता येतात. कशामुळे, तर या लिमिट टेस्टमुळे. बघा, इम्पॉर्टन्स ऑफ लिमिट टेस्ट मध्ये फक्त 3 पॉइंट आहेत. फर्स्ट आहे, लिमिट टेस्ट आर क्वांटिटेटिव्ह और द सेमी क्वांटिटेटिव्ह टेस्ट. एकतर त्या त्यांना काय म्हणता येईल, क्वांटिटेटिव्ह किंवा सेमी क्वांटिटेटिव्ह टेस्ट म्हणता येईल. आणि त्या कशासाठी डिझाईन केलेत, टू आयडेंटिफाय अँड कंट्रोल स्मॉल क्वांटिटीज ऑफ इम्प्युरिटीज which likely to be present in the substance. तर ह्या कशासाठी, कंट्रोल करण्यासाठी इम्प्युरिटीज लिमिट टेस्टचा यूज होतो. आणि त्याच्यानंतर काय, सेकंड पॉइंट, टू फाइंड आउट द हार्मफुल अमाऊंट ऑफ इम्प्युरिटीज. तर ज्या काही हार्मफुल इम्प्युरिटीज आहेत, तर त्या फाइंड आउट करण्यासाठी. टू फाइंड आउट अवॉइडेबल अँड अनअवॉइडेबल अमाऊंट ऑफ इम्प्युरिटीज. ज्या काही अवॉइड करू शकतो किंवा काही इम्प्युरिटीज अनअवॉइड देखील करू शकतो, तर त्याचे अमाऊंट सुद्धा आपल्याला याच्यामुळे समजतात. तर हे झालं इम्पॉर्टन्स. बघा, आपण काय बघितलं, लिमिट टेस्ट म्हणजे काय, त्याचे इम्पॉर्टन्स काय आहेत. त्याच्यानंतर बघा, फर्स्ट लिमिट टेस्ट, दॅट इज अ लिमिट टेस्ट फॉर क्लोराईड. आता क्लोराईडची ही लिमिट टेस्ट आहे. तर पहिली लिमिट टेस्ट आपण क्लोराईडची बघूयात. तर बघा, क्लोराईडच्या लिमिट टेस्ट मध्ये काय सांगितलंय, बघा आपण पहिल्यांदा रिॲक्शनच बघूया. NaCl. ओके, रिॲक्शन बघा सगळ्यांनी, NaCl प्लस AgNO3. क्लोराईड म्हणजे NaCl सॉल्ट आहे ते, आता NaCl म्हणजे, तर त्याच्यामध्ये क्लोराईड प्रेझेंट आहे, बरोबर आहे. प्लस AgNO3 म्हणजे सिल्वर नायट्रेट, या दोन्हीचं ऍडिशन, प्लस त्याच्यामध्ये काय घातलेलं आहे, HNO3 म्हणजे नायट्रिक ऍसिड. तर या सगळ्यांमध्ये रिॲक्शन झाल्यावर काय होतं, हे Ag आणि Cl एकत्र येतात आणि काय होतं, प्रेसिपिटेट फॉर्म होतो. ओके, हे झालं रिॲक्शन. आता या रिॲक्शन वरून आपल्याला प्रिन्सिपल लिहायचंय. तर बघा, रिॲक्शन मध्ये काय झालंय, तर आता रिॲक्शन मध्ये काय झालं, आपण जेव्हा क्लोराईड जे प्रेझेंट असतं सॉल्ट मध्ये, ते
सिल्वर नायट्रेट, सिल्वर मध्ये त्याचं हे झालं, मिक्स झालं आणि सिल्वर क्लोराईड फॉर्म झालंय, बरोबर आहे. तर आता हेच आपल्याला प्रिन्सिपल मध्ये लिहायचं आहे. बघा प्रिन्सिपल, द लिमिट टेस्ट फॉर क्लोराईड हॅज बीन बेस्ड ऑन द सिम्पल रिएक्शन. कशावर आहे बघा, हेच प्रिन्सिपल बेस्ड सिम्पल रिएक्शन. कशामधली? सिल्वर नायट्रेट, बघा AgNO3, सिल्वर नायट्रेट अँड सोल्युबल क्लोराईड. आता इथे NaCl घेतलंय, त्यातले क्लोराईड म्हणजे सोल्युबल क्लोराईड. कशासाठी? टू ऑप्टेन द सिल्वर क्लोराईड. त्याच्यापासून काय भेटलंय? सिल्वर क्लोराईड भेटले. ओके. आणि ते सिल्वर क्लोराईड काय? विच इज इनसोल्युबल इन डायल्यूट नायट्रिक ऍसिड. जे आपण नायट्रिक ऍसिड घेतले HNO3, तर त्याच्यामध्ये ते काय आहे? इनसोल्युबल आहे. विच मेक्स द टेस्ट सोल्युशन टर्बिड. आणि त्याच्यामुळे काय होतं? टर्बिडिटी फॉर्म होते. आता टर्बिडिटी म्हणजे काय? तर बघा एखाद्या आता आपण एक टेस्ट ट्यूब घेतली, त्याच्यामध्ये वॉटर घेतले किंवा एक वॉटर घेतले आणि त्याच्यामध्ये एखादी पावडर टाकली, तर तेव्हा जे काही टर्बिडिटी फॉर्म होते, म्हणजे व्हाईट कलरचं दिसतं ते, म्हणजे इकडून तिकडं दिसत नाही, म्हणजे आरपार होत नाही. ओके. तर वॉटर कसं इकडून टेस्ट ट्यूब मध्ये वॉटर असेल तर इकडून तिकडचं दिसतं, पण जेव्हा टर्बिडिटी असेल तर दिसत नाही. ओके. टर्बिडिटी समजले सगळ्यांना? खूप सिंपल भाषेत मी सांगितलं तुम्हाला टर्बिडिटी. हॅलो, टर्बिडिटी समजलंय का? येस मॅम. येस Okay. मॅम. तर बघा आता आपण प्रिन्सिपल बघितला. अजून काय बघा ह्याच्यामध्ये? ऍडिशन ऑफ सिल्वर नायट्रेट टू स्टँडर्ड सोल्युशन. बघा इथं थोडक्यात प्रोसिजरच सांगितलंय. महत्वाचं प्रिन्सिपल म्हणलं तर मी आता सांगितलं इथलं वरचा पॅराग्राफ, तो इम्पॉर्टंट आहे, तो असलाच पाहिजे प्रिन्सिपल मध्ये. बघा प्रिन्सिपल खूप सिंपल आहे. तुम्ही रिएक्शन लक्षात ठेवली तर तुम्हाला प्रिन्सिपल लिहिता येणार आहे. बघा रिएक्शन मध्ये परत एकदा मी सांगते, कुणाला समजलं नसेल तर इम्पॉर्टंट आहेत लिमिट टेस्ट. बघा NaCl, इथं आपण NaCl चे एक्झाम्पल घेतलंय म्हणजे सॉल्ट. तर त्याच्यामधले जे काही क्लोराइड्स आहेत प्लस AgNO3 सिल्वर नायट्रेट त्याच्यामध्ये ऍड केलं, प्लस HNO3 म्हणजेच नायट्रिक ऍसिड हे ऍड केलं, तर काय होतं? AgCl फॉर्म होतं. ओके. तर ते AgCl काय असतं? वॉटर इनसोल्युबल असतं. त्याच्यामुळे काय होतं? टर्बिडिटी फॉर्म होते. तर हेच या प्रिन्सिपल मध्ये लिहायचंय. लिमिट टेस्ट फॉर क्लोराईड हॅज बीन बेस्ड ऑन द सिम्पल रिएक्शन बिटवीन सिल्वर नायट्रेट AgNO3, लक्षात ठेवा सिल्वर नायट्रेट, अँड सोल्युबल क्लोराईड जे आहे NaCl त्यातलं क्लोराईड, टू ऑप्टेन सिल्वर क्लोराईड. त्याच्यापासून काय भेटलंय? सिल्वर क्लोराईड विच इज इनसोल्युबल इन डायल्यूट नायट्रिक ऍसिड. ते नायट्रिक ऍसिड मध्ये सोल्युबल नाही, त्याच्यामुळे काय होते? टेस्ट सोल्युशन काय असतं? तर टर्बिड होतं. ओके, टर्बिडिटी फॉर्म होते. तर बघा इथं सिंपल प्रोसिजर पण सांगितली. ऍडिशन ऑफ सिल्वर नायट्रेट टू स्टँडर्ड सोल्युशन इज डन. तर आपण जेव्हा आता सिल्वर नायट्रेट हे आहे, तर ते आपण जेव्हा स्टँडर्ड सोल्युशन मध्ये ऍड करतो, आता हे स्टँडर्डची प्रोसिजर आहे, खालची स्टँडर्ड मध्ये ऍड करतो, सेम व्हॉल्यूम ऑफ नायट्रिक ऍसिड पण ऍड करतो आणि ते दोन्ही सोल्युशन आपल्याला कम्पेअर करायचं. बघा हे सगळं प्रोसिजर मध्ये तुम्हाला समजेल. ओके. तर बघा प्रोसिजर ह्याची कशी असती? नेस्लर सिलेंडर मध्ये आपण लिमिट टेस्ट करत असतो. हे तुम्हाला नेस्लर सिलेंडर प्रॅक्टिकल करताना ऍक्च्युअल ते बघायला मिळेल. ओके. नेस्लर सिलेंडर बोला. काल दाखवलं मॅडम. दाखवलं का? ओके. तर ते नेस्लर सिलेंडर मध्ये ही लिमिट टेस्ट होत असतात परफॉर्म. तर बघा टेस्ट सोल्युशन, एक टेस्ट सोल्युशन असतं आणि दुसरं असतं स्टँडर्ड सोल्युशन. तर बघा टेस्ट सोल्युशनची आपण प्रोसिजर बघू पहिल्यांदा. तर काय करायचं? स्पेसिफाईड अमाऊंट ऑफ सबस्टन्स घ्यायचा त्याच्यामध्ये. टेस्ट त्या पहिल्या ज्या नेस्लर सिलेंडर मध्ये आपण ज्या टेस्ट सोल्युशन ज्याच्यामध्ये बनवणार आहे, ओके, तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा स्पेसिफाईड अमाऊंट ऑफ सबस्टन्स घ्यायचा, प्लस त्याच्यामध्ये 10 ml वॉटर ऍड करायचं. आता सबस्टन्स आपण सॅम्पल जे काही आहे, ओके, तर ते स्पेसिफाईड अमाऊंट ऑफ घेतलंय आणि त्याच्यामध्ये 10 ml वॉटर ऍड केले. त्याच्यानंतर बघा स्टेप सेकंड काय आहे? 1 ml ऑफ HNO3. तर इथं काय करायचंय? 1 ml नायट्रिक ऍसिड ऍड करायचंय. ओके. बघा पहिल्यांदा काय केलं आपण? सॅम्पल घेतलं, स्पेसिफाईड अमाऊंट जे काही असेल ते, प्लस
10 ml वॉटर त्याच्यामध्ये ऍड केलं आणि काय होतं नंतर स्टेप सेकंड 1 ml ऑफ HNO3 त्याच्यामध्ये ऍड करायचं प्लस 50 ml तिथं आता नेसलर सिलेंडर मध्ये तुम्हाला स्केल दिलेली असते 50 ml पर्यंत. तर इथं काय करायचं 50 ml वॉटर नाही ऍड करायचं तर काय करायचं 50 ml ते अगोदर जे आपण सोल्युशन तयार केलेलं आहे स्पेसिफाईड सबस्टन्स प्लस 10 ml वॉटर आणि 1 ml HNO3 ऍड केले सिलेंडर मध्ये तर ते त्याच्यानंतर त्याच्यामध्ये वॉटर ऍड करायचे. तर ते वॉटर जेव्हा आपण ऍड करू तर या सगळ्याचं मिळून किती झालं पाहिजे ते 50 ml पर्यंतच ते पूर्ण जे सोल्युशन तयार झाले तर तेवढं होईपर्यंत आपल्याला वॉटर ऍड करायचे नेसलर सिलेंडर मध्ये. तर आता बघा ह्या टेस्ट सोल्युशनला नेसलर सिलेंडर ए असं नाव दिले आणि हे स्टँडर्ड सोल्युशन आहे त्याला नेसलर सिलेंडर बी असं नाव दिले आपण. तर त्याच्यानंतर काय करायचं 1 ml AgNO3 सोल्युशन त्याच्यामध्ये ऍड करायचं आहे आणि हे सगळे ऍड केल्यानंतर रिएक्शन होते आणि टर्बिडिटी फॉर्म होते. हे झालं टेस्ट सोल्युशनचं. त्याच्यानंतर बघा स्टँडर्ड सोल्युशन. स्टँडर्ड सोल्युशन मध्ये पण सेम प्रोसिजर आहे फक्त काय करायचं इथं तर 1 ml स्टँडर्ड सोल्युशन घ्यायचंय. बघा स्टँडर्ड सोल्युशन म्हणजे मी अगोदरच सांगितलं होतं तुम्हाला जे ऍक्सेप्ट केले आपण म्हणतो स्टँडर्ड व्हॅल्यू ओके ज्या स्टँडर्ड व्हॅल्यूनी सोल्युशन प्रिपेअर केलंय त्याला स्टँडर्ड सोल्युशन म्हणायचं. तर असं स्टँडर्ड सोल्युशन प्रिपेअर केलेलं असतं तर ते आपल्याला काय घ्यायचं 1 ml घ्यायचंय. आता इथं पर्सेंटेज सांगितले तेवढं त्याच्यामध्ये असणार आहे पर्सेंटेज मध्ये सबस्टन्स एखादा तो जो काही आहे क्लोराईडचा तर तो सबस्टन्स त्याच्यामध्ये असणार आहे किती 0.05845% वेट बाय व्हॉल्यूम. हे तुम्हाला एक्झॅक्ट प्रॅक्टिकल करताना समजेल तर ते म्हणजे हे तुम्हाला करायचं नाही स्टँडर्ड सोल्युशन ऑलरेडी प्रिपेअर असतं कशाचं सोडियम क्लोराईडचं आणि त्याच्यामध्ये काय करायचंय सेम इकडे जे आपण टेस्ट सोल्युशनला प्रोसेस करतो तसंच पहिल्यांदा काय करायचं ऍड 1 ml ऑफ HNO3 ऍड करायचं. त्याच्यानंतर काय करायचं डायल्यूट करायचं किती 50 ml पर्यंत म्हणजे त्याच्यामध्ये डायल्यूट म्हणजे काय वॉटर ऍड करायचे ते पूर्ण सोल्युशन 50 ml पर्यंत येईपर्यंत. आणि त्याच्यानंतर काय होतं तर हे सगळं नेसलर सिलेंडर बी मध्ये आपण करणार आहोत का तर स्टँडर्ड सोल्युशन साठी आपण नेसलर सिलेंडर बी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये नंतर 1 ml AgNO3 म्हणजेच सिल्वर नायट्रेट ऍड करणार आहोत आणि त्याच्यानंतर जी काही टर्बिडिटी प्रोड्यूस होईल ओके तर ती रिएक्शन मध्ये आपण बघितली होती. तर बघा हे झाल्यानंतर काय करायचं तर या दोन्हीमध्ये हे दोन्ही सिलेंडर साइड बाय साइड ठेवायचे आणि त्याच्यामध्ये काय करायचं कंपॅरिझन करायचं दोन्हीमध्ये. तर टर्बिडिटी सॅम्पल सोल्युशनची म्हणजेच टेस्ट सोल्युशनची आणि स्टँडर्ड सोल्युशनची चेक करायची. तर बघा टर्बिडिटी जेव्हा सॅम्पल सोल्युशनची कमी असेल तर ते कशापेक्षा स्टँडर्ड सोल्युशन पेक्षा टेस्ट सोल्युशनची टर्बिडिटी कमी असेल स्टँडर्ड सोल्युशन पेक्षा तरच टेस्ट पास होणार आहे नाहीतर पास होत नाही लिमिट टेस्ट ओके. तसं का बघा स्टँडर्ड सोल्युशन मध्ये ज्या काही इम्प्युरिटीज आहेत तर ते काय आहे लिमिट आहे रेंज आहे तर त्या रेंज पेक्षा इकडं आपण जो टेस्ट करतोय सॅम्पल तर त्याची कमीच हवी ओके त्याच्यामध्ये इम्प्युरिटीज कमीच पाहिजेत. तर जेव्हा त्या कमी असतील तेव्हाच ती काय होणार आहे पास होणार आहे. बघा सिंपल आहे आपण प्रोसिजर बघितली त्याच्यामध्ये टेस्ट सोल्युशन आणि स्टँडर्ड सोल्युशन असे ते दोन बनवण्यासाठी दोन नेसलर सिलेंडर्स घेतले एक नेसलर सिलेंडर ए दुसरा आहे तो नेसलर सिलेंडर बी. तर त्याच्यामध्ये पहिली स्टेप काय होते टेस्ट सोल्युशनला स्पेसिफाईड सबस्टन्स जो काही आहे तो स्पेसिफाईड सबस्टन्स 1 ग्रॅम एक्झॅक्टली घ्यायचा असतो खरं तो प्लस 10 ml काय त्याच्यामध्ये वॉटर ऍड करायचं आणि त्याच्यानंतर 1 ml नायट्रिक ऍसिड घ्यायचंय आणि हे सगळं डायल्यूट करायचंय म्हणजे त्याच्यामध्ये वॉटर ऍड करायचंय कुठपर्यंत 50 ml ओके जोपर्यंत ते स्केल जी दिलेली आहे तर त्या स्केलमध्ये 50 ml पर्यंत हे सगळं सोल्युशन येईपर्यंत वॉटर ऍड करायचंय आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 1 ml AgNO3 म्हणजे सिल्वर नायट्रेट हे सोल्युशन ऍड करायचे आणि त्याच्यानंतर काय होणार हे सिल्वर नायट्रेट इनसोल्युबल असल्यामुळे त्याची काय होणार टर्बिडिटी दिसणार ओके. टर्बिडिटी म्हणजे काय तर पावडर जेव्हा आपण वॉटर मध्ये ऍड करतो तेव्हा ते इनसोल्युबल असते तेव्हा ते व्हाईट प्रेसिपिटेट जो काही फॉर्म होतो तर त्याला काय म्हणायचं टर्बिडिटी याला ऑपल्सन्स असं पण म्हणतात
ओके. आणि स्टँडर्ड सोल्युशन मध्ये काय आहे, तर 1 ml जे काही स्टँडर्ड सोल्युशन प्रिपेअर केलेलं आहे सोडियम क्लोराईडचं, तर हे इम्पॉर्टंट आहे बघा. त्याचं हे कॉन्स्टिट्यूट 0.05845 हे लक्षात ठेवायचं. पर्सेंट वेट बाय व्हॉल्यूम. सोल्युशन घेतलं आपण ते 1 ml, तर सोडियम क्लोराईडचं. त्याच्यानंतर त्याच्यात सेम प्रोसिजर जी टेस्टला केली आहे तीच आहे. कोणती, तर 1 ml नायट्रिक ऍसिड घ्यायचंय, ऍड करायचं. त्याच्यानंतर हे सगळं डायल्यूट करायचं 50 ml पर्यंत. आणि त्याच्यानंतर काय होतं, 1 ml AgNO3 ऍड करायचं. आणि मग काय होतं, टर्बिडिटी फॉर्म होते. आणि टर्बिडिटी आहे तर ती टेस्ट सोल्युशनची स्टँडर्ड सोल्युशन पेक्षा कमीच यायला पाहिजे बघा. इफ द टर्बिडिटी फ्रॉम द सॅम्पल हॅज बीन लेस दॅन द स्टँडर्ड, देन सॅम्पल विल पासेस लिमिट टेस्ट. तरच ते सॅम्पल काय करणार आहे, लिमिट टेस्ट पास करणार आहे. ओके. हे झाली लिमिट टेस्ट फॉर क्लोराईड. लिमिट टेस्ट फॉर क्लोराईड सगळ्यांना समजलंय का? येस मॅम. येस मॅम. कुणाला काही क्वेरी आहे का ह्याच्यात? काही समजलं नाही, मी परत एकदा सांगेन. लिमिट टेस्ट फॉर क्लोराईड सगळ्यांना समजलंय का? सगळ्यांनी रिस्पॉन्स द्या पटपट. येस मॅम. येस मॅम. येस मॅम. म्हणजे मॅम बोला. स्पेसिफाईड सबस्टन्स कोणता असणार? स्पेसिफाईड सबस्टन्स, आता बघा आपल्याला आपण आता इथं क्लोराईडची बघतोय, तर त्याच्यामध्ये काय असणार, क्लोराईड दिलेलं असणार. ओके. आपल्याला सॅम्पल आहे क्लोराईडचं एक दिलेलं असणार आता तुम्हाला. तर त्या सॅम्पल मध्ये किती प्रमाणात क्लोराईड, आता क्लोराईडचं सॅम्पल म्हणल्यावर NaCl, इथं सॉल्टचं आपण एक्झाम्पल बघतोय. तर ते सॅम्पल म्हणजे काय असणार, NaClचंच किंवा कोणत्याही कंपाऊंड एखादा त्याच्यामध्ये क्लोराईड प्रेझेंट आहे असं सॅम्पल आपल्याला दिलं जाईल का, तर आपल्याला क्लोराईडची टेस्ट करायची म्हणजे किती प्रमाणात त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे. समजलं? ओके. तर सगळ्यांना समजली क्लोराईडची टेस्ट. उद्या विचारलं तर यायला हवी, तोंडपाठ करा हे प्रिन्सिपल तर त्याचं. आणि रिॲक्शन लिमिट टेस्ट तुम्हाला बघा असा पॉइंट आहे जो तुम्हाला प्रॅक्टिकल मध्ये सुद्धा युज होणार आहे आणि थेअरी मध्ये सुद्धा युज होणार आहे. आणि लिमिट टेस्ट एक्झामला असतातच. मॅडम ह्या प्रॅक्टिकल येणार का आपल्या थेअरी क्वेश्चन मध्ये पण येते तो? थेअरी क्वेश्चन मध्ये मी आता तुम्हाला जसं थेरोटिकल शिकवलं, आता असा क्वेश्चन आला लिमिट टेस्ट फॉर क्लोराईड, तर त्याच्यामध्ये तुम्हाला त्याचं प्रिन्सिपल लिहायचं आहे, त्याची प्रोसिजर लिहायची आहे. ओके. आणि ते पास होती का नाही ते सगळं, म्हणजे पास कधी होते, तर जेव्हा कधी पण लक्षात ठेवायचं, टेस्ट सोल्युशन ची टर्बिडिटी ही स्टँडर्ड सोल्युशन पेक्षा कमी असायला हवी आणि तरच टेस्ट पास होणार, म्हणजे तरच सॅम्पल लिमिट टेस्ट पास होणार. हे झाली क्लोराईडची. बघा आपण नेक्स्ट बघूयात, आज 2 बघूयात, वेळ आहे तर. ही तर क्लिअर झाली आहे ना, लिमिट टेस्ट फॉर क्लोराईड. येस मॅम. ओके. तर लिमिट टेस्ट फॉर सल्फेट. आता बघा लिमिट टेस्ट फॉर सल्फेट याच्यामध्ये सुद्धा कसं आहे बघा, सल्फेट SO4 रिॲक्शनच बघा अगोदर, त्या रिॲक्शन वरून तुम्हाला नंतर प्रिन्सिपल समजतं. SO4 तर SO4 प्लस काय, बेरियम क्लोराईड. येऊ ना ती काय म्यूट, ऑल ऑफ यू म्यूट. सांगोला आपलं तिकडे जाणार आहे, बाद झालं तुमचं वगैरे चालू झालं. किरण कोण आहे हे? किरण ओके. बघा लिमिट टेस्ट फॉर सल्फेट, तर लिमिट टेस्ट फॉर सल्फेट पहिल्यांदा आपण रिॲक्शनच बघू. बघा इथं काय आहे, सल्फेट प्लस मगाशी कसं आपण क्लोराईड बघत होतो, तर इथं काय होतं, NaClचं सॅम्पल होतं. इथं काय आता सल्फेटचं आहे का, तर आपण सल्फेटची बघतोय म्हणून. प्लस
बेरियम क्लोराइड, त्याच्यामध्ये बेरियम क्लोराइड ऍड केले इन प्रेझेन्स ऑफ HCl. म्यूट ऑल ऑफ यू. स्वप्नील जामदार, म्यूट करा माईक तुमचा. ओके, तर बघा लिमिट टेस्ट फॉर सल्फेट, याच्यामध्ये काय आहे, सल्फेट प्लस बेरियम क्लोराइड, त्याच्यानंतर इन प्रेझेन्स ऑफ HCl देखील आता ऍड करणार आहोत. याचं काय होतं कन्व्हर्जन, BaSO4 बेरियम सल्फेट फॉर्म होतं आणि क्लोराइड सेपरेट होतं. तर हे जे काही बेरियम सल्फेट आहे, सगळ्यांना वेगळं सांगावं लागतंय का, हे कोण आहे मुळे प्रतीक्षा? तर बघा सल्फेट आणि बेरियम क्लोराइड हे जेव्हा आपण ऍड करणार आहोत, या दोन्हीमध्ये रिएक्शन होणार आहे आणि अजून याच्यामध्ये HCl पण ऍड केलं जात आहे. तर नंतर त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होतंय, बेरियम सल्फेट प्लस काय होतात, सेपरेट क्लोराइड होतात. तर आता हेच रिएक्शन आपल्याला प्रिन्सिपल मध्ये एक्सप्लेन करायची. तर बघा प्रिन्सिपल मध्ये काय आहे, लिमिट टेस्ट फॉर सल्फेट इज कॅरीड आउट ऑन द बेसिस ऑफ रिएक्शन बिटवीन बेरियम क्लोराइड and soluble sulfate in presence of dilute hydrochloric acid. तर बघा इथं पण सेम सांगितलं लिमिट प्रिन्सिपल मध्ये, लिमिट टेस्ट जी काही आहे सल्फेटची, तर ती कशी होते, ऑन द बेसिस ऑफ रिएक्शन बिटवीन बेरियम क्लोराइड, हे जे काही बेरियम क्लोराइड आहे आणि सोल्युबल सल्फेट आहे, तर या दोन्ही मध्ये रिएक्शन होते आणि इन प्रेझेन्स ऑफ कशाच्या, तर डायल्यूट हायड्रोक्लोरिक ऍसिड म्हणजेच HCl. ओके, त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, बेरियम सल्फेट मध्ये होतं. आणि त्याच्यानंतर काय करतो आपण, देन द कंपॅरिझन ऑफ टर्बिडिटी प्रोड्युस्ड बाय अ गिवन अमाउंट ऑफ सबस्टन्स इज डन विथ स्टँडर्ड टर्बिडिटी ऑब्टेन्ड फ्रॉम नोन अमाउंट ऑफ सल्फेट. बघा आपण स्टँडर्ड सोल्युशन पण प्रिपेअर करत असतो आणि त्याच्यामध्ये काय होतं, कंपॅरिझन करतो आपण टर्बिडिटीचं, कशामध्ये, स्टँडर्ड सोल्युशन मध्ये आणि हे जे काही टेस्ट सोल्युशन आहे त्याच्यामध्ये. तर स्टँडर्ड, तर बघा आता आपण काय करूया, त्याची प्रोसिजर बघूयात. तर प्रोसिजर मध्ये काय आहे, तर बघा प्रोसिजर मध्ये काय, आपण मगासारखे नेसलर सिलेंडर 2 घेणार आहोत, नेसलर सिलेंडर A आणि नेसलर सिलेंडर B. ओके, तर पहिल्यांदा काय, स्पेसिफाईड सबस्टन्स घेतला जातो, जो काही आहे तो 1 ग्रॅम इतका घेतला जातो, प्लस 2 ml ऑफ HCl त्याच्यामध्ये ऍड करायचं. बघा नेसलर सिलेंडर आपण 2 घेतलेले आहेत, एक टेस्ट सोल्युशन साठी आणि दुसरं आहे ते स्टँडर्ड सोल्युशन साठी. तर टेस्ट सोल्युशन साठी जे नेसलर सिलेंडर घेतलेलं आहे ते नेसलर सिलेंडर A आणि स्टँडर्ड सोल्युशन साठी घेतलंय नेसलर सिलेंडर B. तर बघा आपण टेस्ट सोल्युशनचं पहिल्यांदा प्रोसिजर बघूयात. तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा काय, नेसलर सिलेंडर A मध्ये आपण काय ऍड करणार आहेत, पहिला 1 ग्रॅम स्पेसिफाईड सबस्टन्स, जे काही सॅम्पल आपल्याला दिले टेस्ट करण्यासाठी. कशाची टेस्ट बघतोय आपण, सल्फेटची, तर आपल्याला ते सॅम्पल कशाचं असणार आहे, सल्फेटचं असणार आहे. सल्फेट प्लस 2 ml ऑफ त्याच्यामध्ये HCl ऍड करायचंय आणि याच्यामध्ये काय सांगितलंय, डायल्युटेड टू 45 ml. बघा या आता नेसलर सिलेंडर मध्ये वॉटर ऍड करायचंय, वॉटर हे 40 ml ऍड नाही करायचं, तर हे सिलेंडर जे आहे तर त्याच्या 40 ml पर्यंत हे सगळं सोल्युशन मिळून 45 ml येईल इतकं वॉटर त्याच्यामध्ये ऍड करायचं आहे. आणि हे झालं की त्याच्यानंतर आपण काय करणार आहोत, 5 ml ऑफ सोल्युशन ऑफ BaSO4 बेरियम सल्फेट रिएजंट याच्यामध्ये ऍड करणार आहोत. ओके, आणि नंतर काय होणार आहे, टर्बिडिटी फॉर्म होणार आहे. तर इथं काय केलं जातं बघा, बेरियम सल्फेट हे रिएजंट ऍड केलं जातं मेनली कंपाऊंड पेक्षा, तर टेस्ट ते फास्ट होण्यासाठी. ओके, आणि स्टँडर्ड सोल्युशनचं काय आहे, 1 ml ऑफ सोल्युशन ऑफ म्हणजे ते ऍड केलं जातं, स्टँडर्ड सोल्युशन जे काही प्रिपेअर केले आपण K2SO4. ओके, तर त्याच्यामध्ये काय केलं जातं, 2 ml HCl ऍड केलं जातं. 2 ml जसं आपण टेस्ट सोल्युशन मध्ये ऍड केलं तसंच इकडं स्टँडर्ड सोल्युशन मध्ये सुद्धा 2 ml HCl ऍड करणार आहोत. त्याच्यानंतर काय होतं, प्लस 5 ml सोल्युशन ऑफ BaSO4 बेरियम सल्फेट रिएजंट ऍड करायचं ह्याच्यामध्ये आणि काय होतं, टर्बिडिटी फॉर्म होते. ओके, आता ही जी काही
बघा टेस्ट सोल्युशनची प्रोसिजर आपण बघितली आणि स्टँडर्ड सोल्युशनची प्रोसिजर बघितली. दोन्हीची प्रोसिजर सेम आहे, फक्त काय नवीन आहे तर इकडे आपण सॅम्पल घेतोय आणि इकडे काय आहे तर स्टँडर्ड सोल्युशन घेतोय. आणि बाकी सेम काय दोन्हीमध्ये 2 ml HCl ऍड करायचे, त्याच्यानंतर डायल्यूट करायचे 45 ml पर्यंत, ते म्हणजे वॉटर ऍड करायचे, त्याच्यानंतर 5 ml सोल्युशन ऑफ बेरियम सल्फेट रिएजंट ऍड करायचे आणि त्याच्यानंतर टर्बिडिटी फॉर्म होणार आहे. तर टर्बिडिटी जी आहे तर ती स्टँडर्ड सोल्युशन आणि टेस्ट सोल्युशन या दोन्हीची टर्बिडिटी आपण कम्पेअर करणार आहोत. तर इफ द टेस्ट सोल्युशन टर्बिडिटी इज लेस दॅन द स्टँडर्ड सोल्युशन देन सॅम्पल विल पास द लिमिट टेस्ट. ही पण सेम कशासारखी क्लोराईडची, क्लोराईड सारखीच लिमिट टेस्ट आहे सल्फेटची सुद्धा, फक्त इथले कंपोनंट्स वेगवेगळे, म्हणजे जे काही आहे आता बेरियम सल्फेट आहे ना, बेरियम क्लोराईड, हे फक्त असे कंपाऊंड्स आहेत, तर ते केमिकल्स आहेत, तर ते फक्त वेगळे आहेत. बाकी प्रिन्सिपल सेम आहे, फक्त त्याची नावं बदलायची आहेत. ओके, कोणते आपण यूज केलेत कंपाऊंड. बघा आज आपण आजच्या लेक्चरला काय काय बघितलं, दोनच आज लिमिट टेस्ट घेते मी, कन्फ्यूज होऊ नये तुम्ही म्हणून. बघा आजच्या लेक्चरला आपण काय काय डिस्कस केलं, लिमिट टेस्ट. लिमिट टेस्ट म्हणजे काय, तर लिमिट टेस्ट कशासाठी केली जाते तर इम्प्युरिटीज आपल्याला चेक करण्यासाठी, किंवा लिमिट टेस्ट एका इम्प्युरिटीज एका लिमिट पर्यंत प्रेझेंट आहेत का हे चेक करण्यासाठी लिमिट टेस्ट केली जाते. तर याचे काही इम्पॉर्टन्स आहेत. इम्पॉर्टन्स बघा, लिमिट टेस्ट आर क्वांटिटेटिव्ह और द सेमी क्वांटिटेटिव्ह टेस्ट. तर ते काय आहे, त्याला अजून नाव काय, क्वांटिटेटिव्ह आणि सेमी क्वांटिटेटिव्ह टेस्ट असं नाव दिले. आणि या कशासाठी यूज केले जातात, टू आयडेंटिफाय अँड कंट्रोल स्मॉल क्वांटिटीज ऑफ इम्प्युरिटीज विच लाईकली टू बी प्रेझेंट इन द सबस्टन्स. ओके, तर हे आयडेंटिफाय करण्यासाठी आणि किती म्हणजे कंट्रोल करण्यासाठी, स्मॉल क्वांटिटीमध्ये त्या सबस्टन्स मध्ये इम्प्युरिटीज राहाव्यात याच्यासाठी लिमिट टेस्ट यूज होते. त्याच्यानंतर अजून काय यूज होतो, फाइंड आउट हार्मफुल अमाऊंट ऑफ इम्प्युरिटीज. ज्या काही इम्प्युरिटीज आहेत हार्मफुल, तर त्या फाइंड आउट याच्यामुळे होतात. त्याच्यानंतर याच्यानंतर तिसरा पॉइंट काय होता, टू फाइंड आउट अवॉइडेबल अँड अनअवॉइडेबल अमाऊंट ऑफ इम्प्युरिटी. ज्या बघा तीनच इम्पॉर्टन्स आहेत लिमिट टेस्टचे, त्याला फक्त नाव काय आहे, क्वांटिटेटिव्ह, सेमी क्वांटिटेटिव्ह, त्याच्यानंतर त्या कंट्रोल करण्यासाठी यूज केले जातात, आणि हार्मफुल अमाऊंट ऑफ इम्प्युरिटीज काय फाइंड आउट करण्यासाठी, आणि टू फाइंड आउट अवॉइडेबल अँड अनअवॉइडेबल अमाऊंट ऑफ इम्प्युरिटीज. त्याच्यानंतर बघा लिमिट टेस्ट बघितली होती आपण क्लोराईडची. तर क्लोराईडची लिमिट टेस्ट त्याच्यामध्ये काय होतं, तर आपण पहिल्यांदा रिॲक्शन बघितली. तर ह्याच्यामध्ये पहिल्यांदा NaCl घेतलं जातं, प्लस त्याच्यामध्ये सिल्वर नायट्रेट ऍड केलं जातं, त्याच्यानंतर HNO3 म्हणजेच नायट्रिक ऍसिड हे देखील ऍड केलं जातं, आणि त्याच्यानंतर रिॲक्शन काय होते, त्याचं कन्व्हर्जन AgCl मध्ये होतं आणि NaNO3. ओके, तर असं हेच आपल्याला प्रिन्सिपल मध्ये लिहायचंय. तर प्रिन्सिपल मध्ये काय तर, the limit test for chloride has been based on the simple reaction between silver nitrate and soluble chloride to obtain silver chloride. ओके, काय होतं बघा, जे रिएक्शन मध्ये बघितलं तेच, सिल्वर नायट्रेट आणि सोल्युबल क्लोराईड. सिल्वर नायट्रेट म्हणजे AgNO3 आणि सोल्युबल क्लोराईड जे काही NaCl मध्ये प्रेझेंट आहे याच्यामध्ये रिएक्शन होते, आणि टू ऑप्टेन ह्याच्यापासून काय मिळतं, सिल्वर क्लोराईड मिळतं, विच इज इनसोल्युबल इन डायल्यूट नायट्रिक ऍसिड. ते काय असतं, डायल्यूट नायट्रिक ऍसिड मध्ये इनसोल्युबल असतं, आणि त्याच्यामुळे काय होतं, टर्बिडिटी फॉर्म होते. आणि त्याच्यानंतर आपण स्टँडर्ड सोल्युशन मध्ये काय करतो, ऍडिशन करतो सिल्वर नायट्रेटचं, आणि सेम व्हॉल्यूमच नायट्रिक ऍसिड देखील त्यात ऍड केलं जातं, आणि हे दोन्ही सोल्युशन कम्पेअर केले जातात. आणि इफ द turbidity from the sample has been less than the standard, then the sample will pass the limit test. तरच लिमिट टेस्ट पास होते.
हे आपण क्लोराईडचं बघितलं होतं, त्याच्यानंतर त्याच्यात प्रोसिजर पण बघितली होती. 2 नेसलर सिलेंडर घ्यायचे, नेसलर सिलेंडर ए आणि नेसलर सिलेंडर बी. ए कशासाठी तर टेस्ट सोल्युशन साठी आणि बी कशासाठी स्टँडर्ड सोल्युशन साठी. तर आपण काय करतो स्पेसिफाईड टेस्ट सोल्युशन बनवताना काय करतो स्पेसिफाईड सबस्टन्स घेतो जो की 1 ग्रॅम आहे, जे सॅम्पल आपल्याला प्रोव्हाइड केलेलं आहे ते, प्लस 10 ml वॉटर त्याच्यामध्ये ऍड करायचं. आणि इकडे काय करतो स्टँडर्ड सोल्युशनला 1 ml स्टँडर्ड सोल्युशन घेतो. आणि बाकी जे काही आहे दोन्हीमध्ये प्रोसिजर, जसं की 1 ml ऑफ नायट्रिक ऍसिड ऍड केलं जातं. त्याच्यानंतर हे सगळं डायल्यूट केलं जातं कितीपर्यंत 50 ml पर्यंत. डायल्यूट केलं जातं म्हणजे काय तर त्या 50 ml लेवल होईपर्यंत ते सगळं ऍड केलं, वॉटर ऍड केलं जातं त्याच्यामध्ये. आणि नंतर 1 ml AgNO3 सोल्युशन ऍड केलं जातं. त्याच्यानंतर बघा ह्याच्यापासून मग काय होतं टर्बिड सोल्युशन फॉर्म होतं, टर्बिडिटी फॉर्म होते. आणि इकडं काय स्टँडर्ड सोल्युशन मध्ये स्टँडर्ड सोल्युशन घेतलं जातं आणि सेम प्रोसेस केली जाते. ऍड 1 ml ऑफ HNO3, ते सगळं सोल्युशन आहे ते डायल्यूट केलं जातं 50 ml पर्यंत नेसलर सिलेंडरला आणि 1 ml AgNO3 सोल्युशन ऍड केलं जातं आणि त्याच्यानंतर टर्बिडिटी फॉर्म होते. त्याच्यानंतर ही क्लोराईडची घेतली होती पहिल्यांदा. त्याच्यानंतर आपण दुसरी बघितली ती म्हणजे लिमिट टेस्ट फॉर सल्फेट. तर त्याचं रिॲक्शन काय होती बघा, सल्फेट प्लस बेरियम क्लोराईड इन प्रेझेन्स ऑफ HCl. ओके. आणि ह्याचं काय होतं कन्व्हर्जन BaSO4 मध्ये म्हणजेच बेरियम सल्फेट मध्ये होतं, प्लस क्लोराईड यूज केले जातात. आणि याचं प्रिन्सिपल काय बघा, the limit test for sulfate is carried out on the basis of reaction between barium chloride. बोला. बघा प्रिन्सिपल काय, the limit test for sulfate is carried out on the basis of reaction between barium chloride आणि soluble sulfate. तर हे जे काही बेरियम क्लोराइड आहे आणि सल्फेट आहे याच्यामध्ये रिॲक्शन होते इन द प्रेझेन्स ऑफ डायल्यूट हायड्रोक्लोरिक ऍसिड. ओके. आणि काय होतं नंतर याचं कन्व्हर्जन बेरियम सल्फेट मध्ये होतं आणि क्लोराईड सेपरेट होतात. तर काय केलं जातं स्टँडर्ड सोल्युशन मध्ये पण आपण प्रिपेअर करतो स्टँडर्ड सोल्युशन, तर त्याच्यासोबत काय होतं कंपॅरिझन होतं. बघा इथे सांग ते सुद्धा लिहायचं प्रिन्सिपल मध्ये. देन कंपॅरिझन ऑफ टर्बिडिटी प्रोड्युस्ड बाय अ गिवन अमाऊंट ऑफ सबस्टन्स इज डन विथ स्टँडर्ड टर्बिडिटी. ओके. जे काही स्टँडर्ड आहे त्याच्या स्टँडर्ड सोल्युशन त्याची जी टर्बिडिटी फॉर्म झाली आहे त्या दोन्ही मध्ये आपण कंपॅरिझन करत असतो. आणि टेस्ट सोल्युशनचं काय लेस यायला पाहिजे टर्बिडिटी दॅन द स्टँडर्ड सोल्युशन. जर लेस नाही आली तर टेस्ट सॅम्पल विल नॉट पास लिमिट टेस्ट. ओके. ही सल्फेटची बघितली होती आपण टेस्ट. त्याच्यानंतर त्याची प्रोसिजर बघितली होती. हे सुद्धा 2 नेसलर सिलेंडर्स घ्यायचे, त्याच्यामध्ये स्पेसिफाईड अमाऊंट ऑफ सबस्टन्स 1 ग्रॅम ऍड करायचं, त्याच्यानंतर 2 ml HCl ऍड करायचं आणि 45 ml ला डायल्यूट करायचं. त्याच्यानंतर 5 ml सोल्युशन बेरियम सल्फेट जे काही रिएजंट आहे ते ऍड करायचा बेरियमचा आणि त्याच्यानंतर टर्बिडिटी फॉर्म होईल. आणि स्टँडर्ड सोल्युशनला सुद्धा सेम प्रोसिजर आहे, फक्त काही इथं स्टँडर्ड सोल्युशन घ्यायचं सॅम्पल सोल्युशनच्या ऐवजी आणि या दोन्हीमध्ये कंपॅरिझन करायचं. तर आजच्या लेक्चरला आपण या 2 लिमिट टेस्ट बघितल्या.